आज आपण ना तेजू पॅडमॅन हा चित्रपट घेणार आहोत. खूप इंटरेस्टिंग चित्रपट आहे. 2018 साली आलाय. पुरस्कारही खूप मिळालेत आणि मुख्य म्हणजे अरुणाचलम मुरुगननाथम नावाच्या गृहस्थांच्या गोष्टीवरती आधारित आहे हा चित्रपट. अर्थात ते कोइंबतूरला तामिळनाडूमध्ये ते आहेत आणि गोष्ट घडताना जी दाखवली ती मध्य प्रदेशात घडताना दाखवलेली आहे. कारण ट्विंकल खन्ना यांनी लिहिलेल्या एका कथेवरती जी अशी सेट केली आहे मध्य प्रदेशात, त्याच्यावरती चित्रपट बनवलेला आहे. म्हणून याच्यामध्ये लक्ष्मीकांत अर्थात लक्ष्मी, आणि तो ना काही शिकलेला नाहीये, बाबडा आहे, ग्रामीण भागातला निरागस आहे, मेकॅनिक आहे, एके ठिकाणी लग्न होतं त्याचं. पण त्याच्यामध्ये ना दोन गोष्टी आहेत. एक आपल्याला लगेच कळते की हा खूप एम्पॅथिक आहे, याला ना बायकोची खूप काळजी आहे. म्हणजे ना बायको आल्यावरती तो त्याच्या सायकलला, तिला डबल सीट घेताना तिला त्रास होऊ नये सीट बदलून घेतो. म्हणून तो सीट बदलून घेतो आणि अशी छान सीट सारखी सीट तयार करतो ज्याला पाठ आहे. पण त्याला सुद्धा जी गोष्ट कळलेली नसते ती ही की त्याच्यामध्ये एक उद्योजक दडलेला आहे. ही आस्था त्याला कुठे घेऊन जाते तर त्याचं कुटुंब आहे, आई आहे, बहीण आहे, बाकीचे सगळे स्त्री आहे. भर पडते आता याच्या बायकोची. मासिक पाळीच्या दिवसामध्ये पूर्णपणे बाहेर बसायचं, कोणतंही काम करायचं नाही, बहिष्कृतासारखं तिथंच खाणं पिणं दिलं जाणार. आणि त्या काळामध्ये काळजी घेण्यासाठी फडकी वापरायची की जी नीट धुतलेली नाही, जंतुमुक्त हायजिनिक नाही बाईसाठी, हे याच्या लक्षात येतं. आणि हा असं म्हणतो की अरे माझ्या पत्नीसाठी मला काय करता येईल. इथून ते सुरू होतं बरं का. आणि मग तो प्रयोग त्याचे सुरू करतो ज्याला तो त्याच्याच भाषेमध्ये नंतर T&F म्हणजे ट्राय अँड फेल असं म्हणतो. आणि हे तो पॅड करायला बघतो आणि प्रत्येक वेळेला तो अपयशी ठरतो. बरोबर. आणि इतका स्टिग्मा आहे ना ग्रामीण वातावरणामध्ये मासिक पाळीबद्दल बोलणं, सॅनिटरी पॅड्स बद्दल बोलणं. म्हणजे हा एकदा ते पॅड घ्यायला जातो तर हा बोलतो, पण तो जो दुकानदार आहे तोच शरमतो. बरोबर. आणि तो त्याला असा खालून देतो ते. तर हा म्हणतो तुम्हाला चरस देतोयस का. हो. म्हणजे इतकी ती गुप्तता, अनाठाई गुप्तता असते त्या. मला आठवते ना आधीचे काही दिवस होते जेव्हा हे सॅनिटरी पॅड्स घ्यायला तुम्ही मेडिकल मध्ये गेलात तर ते तुम्हाला कागदामध्ये, पेपरामध्ये, आणि ती समोरचे जेस्चर बघून आपल्याला वाटायला लागतं की बापरे आपण काहीतरी चुकीचं करतोय का, की पटकन आपण ते बॅगेत टाकून द्यावं. किंवा मग पुरुष कोणीतरी असेल बाजूला तर अरे बापरे हा गेल्यावर मग मागूया. एक असं समाजाने ते फीलच करून दिलं होतं. मुंबई सारख्या राहणाऱ्या शहरातल्या आम्हाला ते वाटलंय. म्हणजे इमॅजिन करा, म्हणजे त्या ग्रामीण भागातल्या वाटलं मुलींना काय वाटत असेल. मग ह्याच्या लक्षात येतं की 55 रुपयाला ते पास मिळते. मग काय होतं की त्याची बायको म्हणते की घरात आणायचं तर सगळ्यांना आणायचं, आणि आणायचं तर तुझे कितीतरी पैसे दर महिन्यात ह्याच्यावरच खर्च होणार. बरोबर. मी फक्त हे वापरणार नाही. मग ह्याच्या लक्षात येतं की आपण करून तरी बघूया की ह्याची प्रोडक्शन कॉस्ट काय. बरोबर. मग तो ते सुरू करतो की ह्याची प्रोडक्शन कॉस्ट काहीतरी 2-2.5 रुपयेच निघते. मग हे सगळे प्रयोग करताना आता अनलेस इट इज यूज ना, ते कसं कळणार बरं. ह्याला यूज करायला पत्नी हळूहळू खूप एक्झॅस्परेट होते की तिला कळतच नाही की अरे ह्या माणसाचं हेच काय प्री ऑक्युपेशन आहे. घरातले सगळे, हा स्वतःच्या बहिणीकडे जातो तर आता पत्नीने तर स्वतःच्या बहिणीला तरी हे वापरून बघायला सांगू, तर तिथे तो जेवायला बसतो वगैरे तर त्या बहिणीची मुलगी असते ती याच्या खिशातच असतात ते, ती काढते मामाजी का रुमाल म्हणून. ते काढल्यावरती छान सिच्युएशन दाखवली, सगळा नूर बदलतो त्या जेवणाचा. हे काय करतोय हा. मेडिकल कॉलेजमध्ये जातो, मेडिकल कॉलेजमधल्या एका स्टुडंटला घेतो की तू वापर, म्हणजे तुम्ही मुली वापरा आणि मला फीडबॅक द्या. आणि ते त्याचं वागणं इतकं भाबडं दाखवलंय ना की खरं तर आपल्याला ऑडियन्स म्हणून बघताना असं वाटतं अरे नाही त्याला नका रे कोणी काही बोलू नका, तो इतका साधा आहे. हो साधा आहे. आणि तो जितका साधा ना तितकी गडबड त्याची वाढत जाते. मग बायको त्याच्याकडून वचनच घेते की तू मला त्रास होईल असं काही करणार नाहीस आणि तू मला प्रयोगात घेणार नाहीस. मग हा काय करतो, त्याचा एक खाटीक मित्र असतो
त्याच्याकडून रक्त घेतो जनावरांचं, ते एका फुग्यासारख्या प्लास्टिकच्या ह्याच्यात भरतो, त्याच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून त्याच्यात एक केमिकल टाकतो आणि त्याच्या पॅडमध्ये लावतो की आता ते ठीक होतंय का. मग आता ते एक्सपेरिमेंट झाला तरी सुद्धा प्रत्यक्ष वापरल्याशिवाय ते कसं होणार शकत नाही. बरोबर. आणि म्हणून म्हणजे तो खरं त्या चित्रपटामधलं खूप शिकवणारा क्षण आहे की आता ना, त्याचं असं वाक्य आहे की बायकोसाठी की तिने तुम्हाला सांगितलं होतं मला त्रास द्यायचा नाही, मी स्वतःवरती का नाही करायचा हा प्रयोग. म्हणून मग तो ते स्वतः हे करतो आणि तो जो फुगा असतो ना तो असा कमरेला लावतो आणि मग आपण चालल्यावरती काय होतं, वाकल्यावर काय होतं, सगळ्या गोष्टी करून त्याच्यात दुर्दैवाने ते तो बाहेर असताना तो फुटतो आणि मग अख्ख्या गावामध्ये झमेला होतो. त्याला पंचायतीच्या समोर उभं केलं जातं. खूप 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 वेदना आहेत त्या सगळ्या. त्याच्या बायको दुरावते, ती माहेरी जाते, सगळं गाव विरुद्ध. मग ह्याला कळतं की सेल्युलोज जर टाकलं कापसाच्या ऐवजी तर ते जास्त चांगलं. मग हा सेल्युलोजचं शिक्षण घ्यायला इंजिनिअरिंग कॉलेजला जातो, त्याला कोण घेणार. मग हा प्रोफेसरच्या घरी स्वयंपाकाचं काम करतो आणि तो प्रोफेसर याला काही शिकवतच नाही. त्याचा मुलगा असतो छोटा त्या प्रोफेसरचा, तो ह्याला गुगलवरती सगळ्या गोष्टी दाखवतो आणि त्या शिकून मग हा ते फार सुंदर दाखवलंय की ते जे सगळे टप्पे आहेत प्रोसेस मधले ते हा स्वतःच्या बुद्धीनं हे कुठे कुठे होतात ते बघतो. आणि अशा प्रकारे हा गृहस्थ त्याचं पहिलं मशीन तयार करतो. म्हणजे इन्व्हेंटर्स जे असतात की नाही त्यांना किती अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि दर संध्याकाळी येणारी निराशा ही दुसऱ्या दिवशी सकाळी बाजूला ठेवून पुन्हा एकदा आपल्या ध्येयाच्या मागे लागावं लागतं. ते हा चित्रपट खूप प्रभावी पद्धतीने दाखवतो. तयार होतं त्याचं ते मशीन, पण मग असं होतं की आता घेणार कोण, विकणार कोण. तर मग एक अपघाताने एक मुलगी असते जी दिल्लीची असते, ती त्याच्या संपर्कात येते आणि ती त्याची पहिली ग्राहक बनते आणि ती MBA झालेली असते आणि तिच्यामुळे तो दिल्लीला इनोव्हेशनच्या मोठ्या प्रदर्शनात जातो आणि तिकडे तो आपलं काम सादर करतो आणि तिकडे त्याला मग प्रेसिडेंट्स अवॉर्ड मिळतं आणि पैसे मिळतात. इथं थांबत नाही गोष्ट. आता काय होतं की पैसे मिळाले, आता विकणार कोण. मग ही मुलगी जी आहे ती त्याच्या मदतीला येते, परी तिचं नाव, आणि ती विकायला सुरुवात करते घरोघरी. मग हा म्हणतो की रे मला जमत नाही, ते तुला कसं जमलं. ती म्हणते की मी बाई आहे म्हणून. मग त्यांच्या लक्षात येतं की बायकांसाठीची गोष्ट बायकांनीच विकावी. बायका हा आपला सेल्सचा फोर्स आहे. मग त्या बायकांना त्याच्यातून अर्थार्जन करता येईल हे मॉडेल सापडतं. बरोबर. म्हणून मग बायका काम करायला लागतात प्रोडक्शनचं आणि बायका काम करायला लागतात विक्रीचं. असं तो एक संपूर्ण प्रारूप, एक पूर्ण सिस्टीम तयार करतो. हे जे अरुणाचलम आहेत त्यांना पद्मश्री सुद्धा मिळालं. तर त्यांनी अशा तऱ्हेची सिस्टीम तयार करून बहुराष्ट्रीय कंपन्यांना विकण्याचं नाकारलं आणि सहकारी क्षेत्रातल्या स्त्रियांच्या गटांना त्यांनी विकलं पूर्ण भारतभरातल्या. हा माणूस मग युनायटेड नेशन्स पर्यंत पोहोचतो. खरंच त्यांना पद्मश्री मिळाली, युनायटेड नेशन्स पर्यंत ते गेले. टाइम मॅगझिनने त्यांच्यावरती कव्हर स्टोरी केली वगैरे वगैरे. हे सगळं चित्रपटामध्ये दाखवलंय, पण त्याच्यात एक छान भाग असा दाखवलाय की इतकं सगळं जागतिक पातळीवरचं यश मिळवूनही हा माणूस त्याची निरागसता गमवत नाही. तीच तर ब्युटी आहे ना त्या सिनेमाची. त्याचं जे काय भाषण आपण शेवटचं ऐकतो की ज्याच्यामध्ये त्या सगळ्यांसमोर उभं राहतो आणि त्याला जे म्हणायचंय ते त्याला कळेल आणि जमेल तशा भाषेमध्ये तो व्यक्त करतो. अगदी. आणि त्याच्यातलं लॉजिक बघ की पुरुषाला वर्षाचे 12 महिने मिळतात, स्त्रीला महिन्याचे 5 दिवस हे कामाला मिळतात. तिचे 2 महिने जातात, स्त्रीला 10 महिने आणि पुरुषाला 12 महिने. हा हिशोब काय. ते जे शेवटचं त्याचं मनोगत आहे, भाषण म्हणण्यापेक्षा मनोगत आहे ते, की त्या मनोगतामध्ये ना तो त्याचा भावनिक प्रवास सुद्धा खूप सांगतो. आणि तो प्रवास जो आहे ना तो उद्योजकाचा प्रवास आहे. व्यापारी आणि उद्योजक ह्याच्यामध्ये फरक आहे.
व्यापारी जो असतो ना त्याला नफा कमवायचा असतो, उद्योजक जो असतो ना त्याला संपत्तीमध्ये भर घालायची असते. आणि नफा याच्यामध्ये धन येतं, पण संपत्ती याच्यामध्ये फक्त पैसे येत नाहीत. बरोबर. अवेअरनेस येतो, अवेअरनेस येतो, समाजामध्ये ज्ञान आपण येतं, काहीतरी पेरतोय, हा. काहीतरी देतोय. सामाजिक बदल येतो, आर्थिक सामाजिक सांस्कृतिक सक्षमता येते, कितीतरी गोष्टी संपत्ती या गोष्टीमध्ये येतात. बरोबर. आणि म्हणून त्याचं नाव लक्ष्मी ठेवलं. हा, ह्याच्यामध्ये संपत्ती अधोरेखित करायची, हो. कारण धनाची देवता कुबेर आहे हो. आणि लक्ष्मी ही संपत्तीची संपन्नतेची देवता आहे. आणि ती सुद्धा मुलगी आहे, स्त्री आहे. आणि म्हणून तो असं म्हणतो ना की माझं नाव लक्ष्मीकांत, तो म्हणतो की तुमच्या भाषेत ते कॅन्ट, तर तिथपासून मी लक्ष्मी कॅन असं आता माझं नाव बदलतो. पण तो जरी पुरुष असला तरी सक्षमीकरण मात्र त्याच्या निमित्ताने जे घडतं ते स्त्रियांचं घडतं. आणि म्हणूनच उद्योजक जो असतो तो या नवीन कल्पनांच्या मागे लागून काय पद्धतीनं संपत्ती निर्माण करतो आणि त्याच्यामधले खाचखळगे काय असतात, भावनिक किती किंमत द्यावी लागते त्या यशाची. बरोबर. म्हणजे चित्रपटामध्ये त्याने असं दाखवलंय की ती जी परी असते तिची आणि ह्याची जी प्रेम भावना असते ती अर्धवटच फुलते आणि नंतर तीच स्वतः बाहेर जाते आणि ह्याची बायको परत, त्याची पत्नी परत ह्याच्याकडे येते. हा थोडासा एक टिपिकल शेवट त्यांनी त्याचा केलाय, फिल्मी लिबर्टी, थोडीशी लिबर्टी घेऊन. पण तरी सुद्धा त्याच्या प्रवासामधली जी उद्योजकता आहे ना ती फार छान पद्धतीने यामध्ये दाखवली आहे. आणि इट्स अ व्हेरी सिम्पल नॅरेटिव्ह असं गोष्ट सांगितली आहे, विदाउट एनी प्रिटेन्शन्स. आणि जो सगळा माहेश्वरचा नर्मदा काठचा सगळा परिसर आहे तो परिसरही या चित्रपटामध्ये खूप छान, त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने हा चित्रपट आपल्याला शिकवून जातो. आणि स्त्री आणि पुरुष या नात्याचं हे खूप महत्वाचं एक तत्व मला मिळालं की बघ, त्याची आस्था त्याच्या पत्नीपासून सुरू होते पण पत्नी बरोबर संपत नाही. त्याची आस्था ही संपूर्ण स्त्रीत्वाबद्दलची आस्था असते. आणि म्हणूनच आपण या कथेला सामाजिक उद्योजकाची कथा म्हणून पाहिलं पाहिजे. आणि सामाजिक उद्योजकाची मानसिकता कशी असावी याचा अभ्यास म्हणून हा चित्रपट स्वाध्याय म्हणून पाहिला पाहिजे.